दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वकील देणार. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सेक्टर 5 खारघर नवी मुंबई या ठिकाणाहून. आणि आजच्या वहिनींचं नाव आहे सुप्रिया जयवंत लोखंडे आणि मनीषा रितेश अहिरे. चला सुरुवात करूया आजच्या भागाला आणि बघूया आजच्या भागात काय घडणार. त्यांच्या प्लेटमध्ये माशी होती तेव्हा हे मला बोलले की तुमच्यामध्ये पद्धत आहे का गाजरच्या हलव्याबरोबर माशी पण द्यायची खायला. मी पण पहिल्यांदा आलोय. काय केलंय त्याचं? नमस्कार. हे माझे मिस्टर. घ्याऊ खाणा. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान. त्रिकोणी पान असतं. हा. बरं. जयवंतरावांचं नाव घेते. आदेश भाऊजींचा ठेवून मान. अरे वा वा थँक्यू. काय आता ओळख करतो. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या सासू. नमस्कार. या मोठ्या सासू. नमस्कार. हे दीर. नमस्कार. हे ननद. त्या नमस्कार. मोठ्या ननद. बर. आणि त्या काकी. नमस्कार. नमस्कार. ते सगळे काकी. हे सगळे सगळे काकी. सोसायटीचे. म्हटलं एवढे छोटे छोटे काकी आहेत तिकडे. आणि हा माझा मुलगा. बरं बरं सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? अंधेरी. लग्न कसं जमलं तुमचं? लग्न आईंच्या भाची आहेत. माझी मोठी सिस्टर आहे. त्यांच्या समोर त्या राहायच्या. त्यांनी सांगितलं की माझा भाऊ आहे त्यांच्यासोबत तुझं छान जमेल असं. मग त्यानंतर आम्ही तो विषय म्हणजे मध्ये बंद झाला. नंतर मग त्यांनी सांगितलं परत आम्हाला. मग त्यांनी फोन करून सांगितलं की आम्ही बघायला येतो. सासू आल्या बघायला. त्यांच्याबरोबर त्यांची मम्मी अजून बहुतेक नातेवाईक होते. आणि त्यानंतर मी ह्यांना बघितलं पण नव्हतं. का? हे नव्हते ना आले. मग कुठे आहेत ते? त्यांना बोलवा जरा, कारण त्यांना आम्ही पण नाही बघितले. अहो ओळखीच्या वेळेला बघितलं पण ते थोडंच बघितलं. नमस्कार. नमस्कार. बरं मला सांगा तुम्ही यांना कधी बघितलं? मग मी यांना लग्नातच बघितलं पहिल्यांदा. काय म्हणजे ते मला बघायला आले. त्यानंतर मी त्यांच्यासोबत कधी बोललेच नाही. मग फोनवरच बोलायचो आम्ही. पण बघायला आले तेव्हा तरी बघितलं? हा तेव्हा मी बघितलं पण म्हणजे बघितलेली. थोडंच बघितलं. व्यवस्थित बघितलं नव्हतं मी त्यांना. तुम्हाला कधी टेन्शन येतं का? नाही असं म्हणजे जर कोणी खूप रागवलं माझ्यावरती, खूप बोलले, त्यावेळेस मला असं खूप असं वाटतं की का मला असे बोलले ही लोक. तेव्हाच मी विचार करते थोडाफार. पण मी जशी आहे तशी नॉर्मल मी परत होते. टेन्शन घेतच नाही. आणि जेव्हा घेते ना तेव्हा खूप म्हणजे एकदम गोंधळ करून टाकते. म्हणजे काय गोंधळ करते? मग भांडी आवड वगैरे सर्व चालू असतं. मग आता सगळी जी भांडी आहेत ती त्याच आकाराची आहेत की आकार बदलले? नाही काहींचे बदलून झालेले आहेत. हा बदललेले आहेत. एखादं कुठलं भांडं आणून मला दाखवू शकाल? घेऊन या एकदम असं काहीतरी. हा गाजर हलवा तुमच्यासाठी. हा गाजराचा हलवा. भांडी बघू. हे काय केलंय त्याचं? कशी आपटता जरा याच्यावर दाखवा. समजा तुम्हाला आता राग आला तर कसं दाखवता? कसं म्हणजे भांडी घासताना धुवून ठेवतात. हा गाजराच्या हलव्यात काहीतरी विशेष असेल ना? काय आहे? मी लग्न करून पहिल्यांदा यांच्या घरी आले होते. आणि नवीन सुनेने गोड जेवण बनवायचं असतं असं नियम आहे.
म्हणून मी हे बनवलं होतं आणि नेमकी ह्यांच्या प्लेटमध्ये माशी होती. तेव्हा हे मला बोलले की तुमच्यामध्ये पद्धत आहे का गाजरच्या हलव्याबरोबर माशी पण द्यायची खायला. मी पण पहिल्यांदा आलोय आणि पहिल्यांदा आल्याबरोबर गाजराचा हलवा समोर आलाय, तेव्हा आता हा हलवा असाच ठेवतो आणि पहिल्या खेळाला सुरुवात करतो. एका बाउलमध्ये प्लास्टिकचे चेंडू आहेत, तो काटे चमचे असतात ना, हा तर ते एक तुमच्याकडे देणार, एक ह्यांच्याकडे, आणि दोघांनी मिळून प्लास्टिकचा चेंडू उचलायचा आणि बाजूच्या बाउलमध्ये गोळा करायचा. 2 मिनिटामध्ये जितके चेंडू गोळा करणार तितकं जास्त बक्षीस मिळणार. प्रति चेंडू 200 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे या खेळासाठी. वेळ सुरू झाली. पाच, 4, 3, 2, 1. वेळ संपली. 1, 2, 3, 4, 5, 6, 10, 11, 12. अभिनंदन. आणि आता जाऊन भेटूया अहिरे होईल. सासरच्यानी कौतुक केलं ना की सुनेला नेहमी भरून येतं. कारण खरं आहे, सुनेतले दोषच दिसतात तसे मुलीतले कधी कधी दिसत नाहीत, कारण ती आपल्या घरातली असते. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा घ्या. चांदीच्या ताटात चांदीची वाटी. रितेशांचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी. बरं बरं, वा. आता द्या ओळख करून. हे मिस्टर आहेत नमस्कार. रितेश अहिरे. हे सासरे. नमस्कार. हे सासूई. नमस्कार. जाव. नमस्कार. दीर. हां. वहिनी, मामी, नमस्कार. आजी सासू, नमस्कार. मैत्रीण, सोसायटी परिवार. नमस्कार. इकडे मामी आहेत आणि हे माझे वडील. नमस्कार बाबा. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली, आता प्रश्नोत्तर आणि गप्पा. नमस्कार. नमस्कार. काय करता तुम्ही? मी जॉबला जाते. मिस्टर काय करतात तुमचे? तेही जॉबला आहे अंधेरी फिल्म सिटीमध्ये, शेमारो फिल्म सिटी त्यांच्या. बोलवा मिस्टरांना. हा. आहो. बसा. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण माझगावला. तुमचा देव कुठला? आपलं देव खंडोबा. खंडोबा कुठला? जेजुरी. जेजुरीला. जाता की नाही जेजुरीला? हो. मग खंडोबाला कसं काय शॉपिंग वगैरे करता की नाही? वहिनी केलेली ना. केलेली. हो करते. मग काय झालं? तिथे काय झालेलं, आम्ही गेलो होतो जेजुरीला आणि मी शॉपिंग करत बसली होती. माझी वहिनी वगैरे सगळेजण होते. आम्ही शॉपिंग करत बसलो आणि गाडी तिथे ट्रॅफिक झाली होती, मग गाडी यांची निघून गेली आणि माझा मोबाईलही त्यांच्याकडेच होता, म्हणून कॉन्टॅक्ट झाला नाही. आणि हे इतके चिडले माझ्यावर, इतके चिडले. नंतर सगळ्यांसमोर बसमध्ये सगळ्यांसमोर म्हणजे ओरडले मला. ते मला खूप वाटलं, म्हणून मी त्यांच्याशी बोलतच नव्हते त्या बस. 3 दिवस आम्ही गेलो होतो. मग त्याच्या पुढचा प्रवास तुम्ही त्यांच्याशी बोललेच नाही? नाही, अजिबात बोलले नाही मी. मग तेही काय बोलले नाहीत? ते यायचे मला मनवायला, म्हणजे असं हे करायला, पण मी असं दाखवायचे की नाही मला नाहीच बोलायचं आणि मी गपचूप जाऊन हसायची. म्हणजे चिडवत होते. कळलं तुम्हाला तुमच्या पाठी काय चालायचं? हा, तेव्हा आता एक खेळ पूर्ण करायचा. प्रत्येक म्हणजे 1 मिनिटाची वेळ, प्रति चेंडू 200 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे या खेळासाठी. हा, 1 मिनिटात किती चेंडू गोळा करतात ते बघायचंय काट्याच्या सहाय्याने. 1, 2, 3. वेळ सुरू झाली. पाच, 4, 3, 2, 1. वेळ संपली. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अभिनंदन. नमस्कार. आरोप करायचे आहेत आणि तुम्ही सगळं खोडून काढायचे आरोप. पहिला आरोप कोण करणार? मी आजी आजी. टायमावर चहा देत नाही. तुम्हाला? हो. आणि मला लवकर चहा लागतो. किती वाजता? सकाळीच 8 वाजता. सकाळी 8 वाजता. हा. मग
ती देत नाही ना मला लवकर. नाही देत. हो हे आता आईचा वय झाला, आजीचा आमच्या. आजीचं वय झालंय. हो द्यायला पाहिजे ना. मग आता त्यांना चाय जास्त बरोबर नाही कळलं. द्यायला लागतं बरोबर नाही. आणि त्यात त्यांचा विसराळूपणा आहे. चाय दिला तरी पण त्यांना लक्षात राहत नाही. हे बघा काय म्हणताय. नाही देत टायमावर नाही देतात पण उशिराने. देतात आता देतात पर्यंत आले. हो पण उशिराने ते देतात. ना आठवतात नंतर ते समजतं की दिलेली चाय दिले. पण ते उशीर झाला बरं. असं. सासूबाई. ती काय काम पटापट करत नाही, हा. एकदम धीरे धीरे. म्हणजे तिला लवकर कळत नाही, तिला उशिरा सांगितलं म्हणजे लवकर. शब्दांचा गोंधळ आहे. असं आहे. काय हो बोला. ते काय आता प्रकृतीमुळे हा. थोडं स्थूल आहेत ना. आईला होईल सांगा. होईल लवकर करेल ती पण. बरं या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे. काय नाही, सासूंचं म्हणणं आहे की मी लवकर काम करावं, मी करेल आजपासून. आजपासून करणार. उद्यापासून. उद्यापासून. आणि ह्यांना चाय पण टायमावर देणार. उद्यापासून वेळेवर देणार. आठवण बरोबर. आज पण चाय. आणि झोपला असतील तर उठवून द्या. हो ठीक आहे. आठवून नाही उठवून द्या. हा, उठा चालेल. आजी चहा घ्या. ठीक आहे. देणार. पण छान हसते ना नाचून, सतत हसत असते ना. हसण्याची जर हे जर लावली ना तर तिचा पहिला नंबर येईल. हसण्या. हो नाही पण खरंच खूप छान हसू नाही, आहे. पण तिचा खरंच पहिला नंबर आणि येईल. तुमच्या प्रसन्न हास्यामुळे घर सुद्धा प्रसन्न आहे. ते असंच प्रसन्न ठेवा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. अभिनंदन. आणि आता जाऊन भेटूया अहिरे वहिनी. नमस्कार. 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 तुम्ही कोणाला घेतलंय मदतीला. मामी आहेत माझ्या. का मामींना. असंच घेतलं म्हणजे मला जर जास्त काही प्रॉब्लेम झाला तर मी मामींना घेतलं. प्रॉब्लेम झाला तर बर. पहिला आरोप. ही माझ्या मुलीची सून आहे. हा. कामाला जाते, सकाळी थोडं काम करते, नंतर परत संध्याकाळी घरी आल्यावरती अजिबात काय काम करायला मागत नाही. ही जाऊबाई सगळं काम करते. नाही सर ते पण बरोबर आहे ते बोलतात ते, पण तिला घरचं सगळी ते म्हणजे आरोप मान्यच केलाय. नाही पण दिवसभर तिला जर वेळ मिळत नसेल, सकाळी वेळ मिळतो तर ती तिचं काम करते आणि रात्री थकलेली असल्यामुळे थोडं तिने सांभाळून घेतलं पाहिजेत ना, म्हणून ती नसेल करत. नाही, पण मला मुलाला सांभाळून करावं लागतं ना सगळं. माझ्या छोट्या तिचा मुलगा- त्यांच्या सुद्धा मुलीची तयारी करायला लागते दररोज. ती तिचा जॉब तसंच आहे ना. 10 वाजता मॉर्निंग जाते, सकाळी काम बिम करून ती 10 वाजता जॉबला जाते, नंतर 6 वाजता येते. त्याच्यानंतर मग आणि या मुलीची तयारी कोण करायची. आता आई तर आहे ना. शाळेत पण नेऊन सोडते, शाळेतून परत आणते, ट्युशनला पण नेते. मग ते लक्ष कोण टाकणार. पण तुम्ही जे बोलताय ते तुमची मुलगी का बोलत नाही. बोलणार ना ती पण. कधी मग बोलणार. माझ्या मुलीला एवढं त्रास होतो म्हणून बोलणार नाही मी. आई तुमच्या बोलण्यामुळे जावई गेले 15 किती वर्ष गप्प बसले. माझी एक तक्रार. बोला तक्रार. मी सासूबाई आहे. हा. ही रोज ऑफिस मधून आली ना की बॅग अशी ठेवते, बॅगेमधून टिफिन काढत नाही, अशी काम करते. जेव्हा दुसऱ्या दिवशी तिला टिफिनची आठवण येते डब्यामध्ये भरायला, त्यावेळेला ती टिफिन धुते. टिफिनचं ते बरोबर म्हणजे कधी कधी ते राहते, चुकून राहते. 1 दिवस राहते, 2 दिवस. असं कसं तिला एकदा सांगितलं, 2 हा मम्मी मी करेल, की पुन्हा दुसऱ्या दिवशी विसरते. तुम्ही रोज सांगायचं तिला. सासूबाईंनी एकदा सांगितलं का दुसऱ्या दिवशी सुनेने ऐकलं पाहिजे ना. ती 1 दिवस नाही ऐकणार, 2 दिवस असं नाही, कसं? तुम्ही नाही. सांगत राहिलात तर ती ऐकणार मग कधी ना माझं कधी. तेच काम आहे का सारखं सारखं सांगतच राहायचं. पुढचा आरोप. दीर दीर. हा बोला. वहिनी एक तर जॉबला जातात हा. आणि जॉबवरून आले तरी पण त्यांना फिरायला लागतं. त्यांना फिरायला खूप लागतं. बरं. आपण काय करता. मी जॉबला जातो. आणि तुमचं लग्न झालंय. हो झालंय. अच्छा. तुम्ही ह्यांना कधी नेत नाही वाटतं. आम्हाला त्यांच्यामुळे तर फिरायला भेटत नाही. ते लोक अच्छा म्हणजे तुमची व्यथा आहे ती ही आहे. बोला. पण कसं माहितीये का, आता आम्ही मंडे टू सॅटर्डे ऑफिस असतं. 1 दिवस संडे भेटतो, मध्ये मुलीला हिला जरा फिरायला घ्यावाच लागतं. पण असं पण नाही पूर्ण दिवस, संध्याकाळच्या वेळेसच जातो. 6 वाजता जातो, रात्री 8:30-9ला परत रिटर्न येतो. मी त्यावेळेस एवढ्या वेळा ते सकाळचे फिरू शकतात. हो की नाही. हो. व्हेरी गुड. कळलं. सकाळचे फिरा. सकाळचं कसं फिरणार. लहान मुलाला घेऊन कसं फिरणार. सकाळचं काम करावं लागतं तिला. आपण सकाळचं काम असतं, मग सकाळचे ही काम करत आहे, तुम्ही फिरायला जायचा. हा. रविवारी सकाळी. कळलं. पुढच्या रविवारपासून सकाळी हो, तेच उठला, करणार आता. फिरायला आंघोळ जातो. केलीत की बाहेर पडा. हा. मग तुम्ही आले की आम्ही बाहेर जाऊ. हा. तुम्ही आले की इथे बघतच राहा. दिसले की उतरा बाहेर. या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं. पहिला म्हणजे आजी सासूंनी केला तो ठीक आहे, मी मान्य करते, म्हणजे रागराग करते वगैरे, असं नाही करणार इथून पुढे. आणि दुसरं म्हणजे ते टिफिनचं ते कधीतरी राहतं चुकून, असं नेहमीच नाही, विसरते वगैरे असं.
आणि आज लक्षात ठेवेल, रोजच्या रोज तेही करेन. आणि दीड म्हणतात फिरायला जातात म्हणजे पूर्ण सोमवार ते शनिवारपर्यंत मी जॉबला असते. एक दिवस भेटतो, मला एकच मुलगी आहे, तिला म्हणजे पूर्ण दिवसभर म्हणजे दिवसभरही नाही जात, संध्याकाळचंच फक्त 6 ते 8:30 एवढंच आम्ही फिरायला जातो बस. याच्यावर हे तर मला कुठे बाहेर नेत नाहीत, म्हणजे आउट ऑफ वगैरे असं नेतात ते फक्त इथे मार्केट वगैरे असं, बाकी काही नाही. झालं, संपलं तुमचं एवढंच. हो. बरं, आता सगळ्यांनी जेवढे बोलले ना त्यांनी एकेका वाक्यात यांचा आवडता गुण, यांच्या स्वभावातली आवडती गोष्ट कोणतीही सांगायची. त्या बडबड करतात म्हणजे परत 5 मिनिटानंतर लगेच बोलायला येतात. व्हेरी अजय सासू. आता ती कधी माहेराला गेली तर लगेच परत येते, राहत नाही माहेर, जाते आणि परत येते. हा चांगला गुण. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? किती पाहुणे आले ना तरी कंटाळा करत नाही अजिबात. पाहुणे आले की त्यांना आदरात येते, खूप छान प्रकारे करते. काय कसं वाटलं कौतुक ऐकताना? छान वाटलं. सासरच्यानी कौतुक केलं ना की सुनेला नेहमी भरून येतं. कारण खरं आहे, सुनेतले दोषच दिसतात तसे मुलीतले कधी कधी दिसत नाहीत. कारण ती आपल्या घरातली असते. ती कदाचित सून म्हणून जेव्हा जाते तिला सुद्धा तेच अनुभवायला लागतं. पण जेव्हा सासरची मंडळी मायेनं 2 शब्द बोलतात ना, त्या वेळेला खऱ्या अर्थानं भावनांचा बांध फुटतो. आणि वहिनींच्या बाबतीत नेमकं तेच झालं. हां, हसत राहा, आनंदी राहा. आज जेवढे बोलले तेवढ्यांना उद्या सोडू नका बोलायचं. ही भेटवस्तू तुम्हाला, आणि उद्यापासून बदल करणार. आणि आता कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत. आणि खेळ सोपा आहे. 10-10 चेंडू त्यांच्याकडे दिलेले आहेत. विशिष्ट अंतरावरती उभं राहायचं आणि इथून तो चेंडू खालून सरपटी टाकायचा आणि तो अचूक वरती जाऊन चढ पार करून तो चेंडू जाऊन त्या खुर्चीवरती थांबला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1. तुम्ही टाका 1. गुणसंख्या कोण जिंकणार? 4, 4-3. बाहेर गेले तरी टाळ्या वाजवतात. काही नका करू. 4-4. आणि एक चेंडू राहिलेला आहे जो निर्णायक आहे. 5. बघा, आता तुम्ही बरोबरी केली तर अजून संधी मिळेल, नाही तर पैठणी जाईल. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या अहिरे वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या लोखंडे वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. सावली सोसायटी खारघर इथे रंगलेला हा एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.